नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऑफिसमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला एक प्रॉब्लेम येतो, की आपल्याला जो डेटा दिलेला असतो, त्या डेटामध्ये अशा पद्धतीनं काय केलेले असतात, जे ब्लँक रो असतात, ते रो आपल्याला इथं दिलेले असतात किंवा ब्लँक रो आलेले असतात. हे पहा, तुम्हाला इथं जे ब्लँक रो दिसत आहेत, अशा पद्धतीनं डेटामध्ये खूप सगळे ब्लँक रो असतात आणि हे ब्लँक रो जो आहेत, ते आपल्याला एक-एक करत डिलीट करत बसलो आपण, तर खूप सगळा वेळ जातो. तर हे आपल्याला एका मिनिटाच्या आतमध्ये कसं डिलीट करायचं हे आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. तर चला पाहूया आपल्याला हे जे काही ब्लँक रो आहेत ते कशा पद्धतीनं एका मिनिटाच्या आतमध्ये डिलीट करायचं. त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो, ही जी पूर्ण शीट आहे तुमची डेटाची, ती शीट काय करायची आहे, अशा पद्धतीनं सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, F5 प्रेस करायचा आहे. F5 प्रेस केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होते गो टूची आणि त्याच्यामध्ये स्पेशल जे आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि स्पेशलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे मित्रांनो, ह्या पद्धतीची स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं ब्लँक्स नावाचं जो आयकॉन आहे, ते आयकॉन दिसेल. त्याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जे तुमचे ब्लँक रो आहेत, ते ब्लँक रो इथं सिलेक्ट झालेले दिसतील आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला कंट्रोल मायनसचं जे साइन आहे, त्या मायनसचं साइन द्यायचं आहे आणि इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, शिफ्ट सेल अप केलेला आहे. हा जो ऑप्शन आहे, तो तसाच क्लिक ठेवायचा आहे आणि ओके वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुमचे जे काही ब्लँक रो होते, ते ऑटोमॅटिक तुम्हाला इथं डिलीट झालेले तुमचा जो डेटा आहे, तो व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज झालेला तुम्हाला इथं दिसेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन ट्रिक्स पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.